हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू डॉक्टर्स बायोलॉजी. आपण पाहत आहोत क्लास 11th बायोलॉजीमधील न्यू चॅप्टर फोटोसिंथेसिस. या लेक्चरपासून आपण ह्या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. त्याचबरोबर ह्या चॅप्टरमधील प्रत्येक पॉईंटवरती कशा प्रकारे MCQ विचारले जात असतात तेही आपण या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. बघा, जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला नक्कीच लाईक आणि शेअर करा. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत क्लोरोप्लास्ट, त्याचबरोबर नेचर ऑफ लाईट आणि त्याच्यावरती कशा प्रकारचे MCQ विचारले जाते तेही आपण या लेक्चरच्या शेवटी डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. आता आता आपला मेन पॉईंट आहे फोटोसिंथेसिस. आता व्हॉट इज फोटोसिंथेसिस? आपण पाहत आलो की फोटोसिंथेसिस म्हणजे ग्रीन प्लांटमध्ये म्हणजेच ॲटोट्रोपिक ऑर्गॅनिझममध्ये होणारी एक प्रोसेस आहे की इन विच द सोलार एनर्जी ट्रॅप्ड बाय द ग्रीन प्लांट्स अँड इट कन्व्हर्टेड इन टू द फूड. फूड म्हणजे इथं काय असतं, तर प्लांटमध्ये असणारे कार्बोहायड्रेट म्हणजेच त्याला म्हणतो आपण स्टार्च. या स्टार्च या फॉर्ममध्ये त्या सोलार एनर्जीचं कन्व्हर्शन केलं जातं. म्हणजे बघा, बेसिक असं एक काहीतरी स्ट्रक्चर असतं फोटोसिंथेसिस. त्याच्यामध्ये सनलाईट यूज केली जाते, त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर मॉलिक्यूल हे इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल यूज करून त्याच्यापासून कार्बोहायड्रेट म्हणजेच आपण त्याला म्हणतोय फूड, म्हणजेच हे फूड हे तयार केलं जात असतं विथ द हेल्प ऑफ द फोटोसिंथेसिस. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस इन प्लॅनेट अर्थ फॉर विच इट स्टार्टेड द फूड चेन इन आवर लिव्हिंग सिस्टीम. आपल्या लिव्हिंग सिस्टीममध्ये एनर्जीची इनिशिएशन म्हणजे एनर्जीची सुरुवात म्हणजेच फूड चेनची सुरुवात विथ द हेल्प ऑफ द फोटोसिंथेसिस ही होत असते. आता फोटोसिंथेसिसची डेफिनेशन म्हणजे काय सांगता येईल आपल्याला? द सिंथेसिस ऑफ कार्बोहायड्रेट म्हणजेच ग्लुकोज फ्रॉम द इनऑर्गॅनिक मटेरियल लाईक CO2 H2O विथ द हेल्प ऑफ द सोलार एनर्जी ट्रॅप्ड बाय द क्लोरोफाईल पिगमेंट. म्हणजेच बघा, फोटोसिंथेसिसची डेफिनेशन काय आहे? सिंथेसिस ऑफ कार्बोहायड्रेट फ्रॉम इनऑर्गॅनिक मटेरियल like CO2 H2O with the help of the solar energy. This is called as the photosynthesis. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला कार्बोहायड्रेट तयार करायचे आहेत विथ द हेल्प ऑफ द सोलार एनर्जी. यामध्ये सोलार एनर्जी ट्रॅप करण्यासाठी प्लॅन्टमध्ये एक स्पेशल टाईपचे पिगमेंट असतात, त्याला आपण म्हणतोय क्लोरोफाईल्स. ठीक आहे. या पिगमेंटच्या साह्यानं ही सोलार एनर्जी ट्रॅप केली जाते आणि ते कन्व्हर्शन कार्बोहायड्रेटमध्ये केलं जात असतं. बघा, आता ह्यासाठी असणारा रॉ मटेरियल म्हणजेच आपल्याला माहीत आहे तो कार्बन डायऑक्साईड. हा कार्बन डायऑक्साईड आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये 0.03% इतका प्रेझेंट आहे. त्याचबरोबर आपल्या ओशनमध्ये याचं प्रमाण म्हणजे 50 टाइम्स हे जास्त आहे. म्हणजे ओशनमध्ये आपला हा कार्बन डायऑक्साईड जो आहे तो जास्त आहे. तो कसा आहे? तो इन द फॉर्म ऑफ द डिझॉल्व आहे, त्याचबरोबर इन द फॉर्म ऑफ द काही मॉलिक्यूल म्हणजे काही कार्बोहायड्रेटचे जे काही मॉलिक्यूल असतील किंवा जे काय अदर मटेरियल असेल या फॉर्ममध्ये तो कंबाइंड फॉर्ममध्ये फाउंड होत असतोय. म्हणजे आपल्याला एवढं लक्षात ठेवा की ओशनमध्ये ॲज कम्पेअर टू द ॲटमॉस्फिअर कार्बन डायऑक्साईड हा जास्त प्रमाणात फाउंड होत असतोय. ठीक आहे. म्हणजेच ओव्हरऑल आपल्या प्लॅनेट अर्थवरती टोटल 70 बिलियन टन्स ऑफ कार्बोहायड्रेट आर फिक्स्ड बाय द ग्रीन प्लॅन्ट. म्हणजे इतका कार्बोहायड्रेट हा आपल्या प्लॅनेट अर्थवरती ॲटमॉस्फिअरमध्ये हे प्लॅन्ट लाईट फिक्सेशन थ्रू त्यांचं फोटोसिंथेसिस हे करत असतात. ह्या फॉर्ममध्ये म्हणजेच आपल्याला ओशनमध्ये कार्बन डायऑक्साईड डिझॉल्व फॉर्ममध्ये आहे, त्याचबरोबर इन द फॉर्म ऑफ द कार्बोहायड्रेट या फॉर्ममध्ये आपल्याला तो कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट असताना दिसून येत असतोय. आता हा कार्बन डायऑक्साईड ट्रॅप करण्यासाठी प्लॅन्टमध्ये स्पेशल काही पिगमेंट आहे म्हणतो आपण त्याला क्लोरोफाईल्स. हे पिगमेंट प्लॅन्टमध्ये प्रेझेंट असतात आणि क्लोरोफाईल हे प्रेझेंट असतात क्लोरोप्लास्टमध्ये. म्हणजे आपल्याला माहिती आहे आपण सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशनमध्ये क्लोरोप्लास्टचा अभ्यास केला होता की त्याच्यामध्ये हे ग्रीन प्लॅन्टमध्ये म्हणजेच फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझममध्ये म्हणजेच ॲटोट्रोपिक ऑर्गॅनिझममध्ये हे क्लोरोप्लास्ट हे प्रेझेंट होते. मग आता हे क्लोरोप्लास्ट काय असते बघूया आपण. आता हे क्लोरोप्लास्ट असतात हे आपल्या प्लॅन्टमध्ये मेसोफाईल सेलमध्ये म्हणजे लीफमध्ये हे क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असतात आणि त्यांच्यामध्ये बघा काय असतं. क्लोरोप्लास्ट हे काय? इट इज द लेन्स शेप्ड ऑर्गनली प्रेझेंट इन ग्रीन प्लॅन्ट. इट कंटेन अ मेम्ब्रेन बॉन्ड ऑर्गनली. म्हणजे ह्याच्यामध्ये बघा एक मेम्ब्रेन स्ट्रक्चर आहे, डबल मेम्ब्रेन असणारी एक ऑर्गनली आणि त्याच्या इनर मॅट्रिक्सला म्हणजे ह्या डबल मेम्ब्रेनच्या आतमध्ये जे काय मॅट्रिक्स आहे त्या मॅट्रिक्सला म्हणतो आपण स्ट्रोमा. लक्षात ठेवा, क्लोरोप्लास्ट इट इज द डबल मेम्ब्रेन बॉन्ड ऑर्गनली. ओके, अशा प्रकारची डबल मेम्ब्रेन बॉन्ड ऑर्गनली आहे. त्याच्या आतमध्ये जो काय सबस्टन्स आहे त्याला आपण म्हणतोय स्ट्रोमा. ठीक आहे. आता ह्या स्ट्रोमामध्ये बघा, स्ट्रोमामध्ये काय असते तर अशा प्रकारचे ग्रॅना असतात. ठीक आहे. ग्रॅना म्हणजे काय? असे काही कॉईनसारखे एक स्ट्रक्चर प्रेझेंट असतात. ह्या प्रत्येक कॉईनच्या स्ट्रक्चरला म्हणजे एक जे स्ट्रक्चर दिसतंय आपलं हे या एका स्ट्रक्चरला आपण म्हणतोय थॅलाकॉइड्स. ठीक आहे. हे स्ट्रक्चर आहे ते थॅलाकॉइड्स.
लक्षात ठेवा, इंडिव्हिज्युअल सॅक लाईक स्ट्रक्चर इट इज कॉल्ड ॲज थॅलाकॉइड. आणि ह्या थॅलाकॉइड पासून बघा, ह्या थॅलाकॉइड पासून जो काय एक स्ट्रक्चर तयार होतोय, हे एक जे काय स्पेसिफिक स्ट्रक्चर तयार झालं त्या स्ट्रक्चरला म्हणतोय आपण ग्रॅनियम. म्हणजे हे सिंगल स्ट्रक्चर असतं ग्रॅनियमचं, आणि ह्या ग्रॅनियमचं कनेक्शन होऊन, ठीक आहे, बघा असे वेगवेगळे ग्रॅनियम असे एकत्रित येऊन एक जे काय मोठं असं सगळं स्ट्रक्चर तयार झालं, असं स्ट्रक्चर एक तयार होतंय, त्याला म्हणतोय आपण ग्रॅना. ठीक आहे, लक्षात ठेवा, ह्याच्यामधील एका बंडलला, अशा एका बंडलला काय म्हणतोय आपण, ग्रॅनियम. ओके, सिंगल इट इज कॉल्ड ॲज द ग्रॅनियम. आणि ह्या ग्रॅनियम पासून जे काय मोठं स्ट्रक्चर तयार झालं, हे सगळे जेव्हा आपण कन्सिडर करतोय त्याला म्हणतोय आपण ग्रॅना. आणि ग्रॅनियममध्ये, ठीक आहे, आणि ग्रॅनियममध्ये जे काय स्ट्रक्चर सिंगल प्लेट लाईक स्ट्रक्चर इथं प्रेझेंट आहे, ह्याला म्हणतोय आपण थॅलाकॉइड्स. ओके, आता ह्या थॅलाकॉइड्समध्ये काय काय असतात बघा. ह्या थॅलाकॉइड्समध्ये आपले फोटोसिंथेटिक पिगमेंट असतात, त्याच्यामध्ये क्लोरोफाइल्स आहेत, कॅरोटीन्स आहेत, त्याचबरोबर झॅन्थोफाइल्स आहेत. असे पिगमेंट हे थॅलाकॉइड मेम्ब्रेनमध्ये प्रेझेंट असतात. इम्पॉर्टंट आहे, हा MCQ मध्ये प्रश्न येऊ शकतो, वेअर द फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आर द प्रेझेंट. म्हणजे लक्षात ठेवा, थॅलाकॉइड्समध्ये म्हणजे असं जे थॅलाकॉइड्स असतं, ह्या थॅलाकॉइडमध्ये अशा ठिकाणी म्हणजे त्यांच्या मेम्ब्रेनवरती हे पिगमेंट प्रेझेंट असतात. कोणते कोणते पिगमेंट सांगितलेत आपल्याला, क्लोरोफाइल आहेत, कॅरोटिनाइड आहेत, झॅन्थोफाइल्स आहेत. असे पिगमेंट हे थॅलाकॉइड मेम्ब्रेनवरती प्रेझेंट असतात. याच्या व्यतिरिक्त काही पिगमेंट हे स्ट्रोमामध्ये पण फ्लोट करत असतात. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण अँथोसायनिन. अँथोसायनिन सारखे जे काय पिगमेंट्स आहेत ते पिगमेंट आपल्याला ह्या स्ट्रोमामध्ये फ्लोट होताना दिसून येतं. आणि अँथोसायनिन हे जे काय पिगमेंट आहेत ते आहेत वॉटर सॉल्युबल. इम्पॉर्टंट पॉईंट आहे, लक्षात ठेवा, वॉटर सॉल्युबल काही पिगमेंट आपल्या स्ट्रोमामध्ये फाउंड होत असतात. मोस्ट इम्पॉर्टंट आपल्याला काय बघायचं आहे की हे जे काय क्लोरोफाइल आणि कॅरोटिनाइड आहेत ते असतात आपल्या ह्या थॅलाकॉइडच्या मेम्ब्रेनवरती, म्हणजे यामध्ये. ठीक आहे, बघा थॅलाकॉइडच्या मेम्ब्रेनवरती अशा प्रकारचे हे पिगमेंट प्रेझेंट असतात. आता इथं आपल्याला एक स्ट्रक्चर दिसते बघा, ह्याला आपण काय म्हणलो होतं, ग्रॅनियम. हे ग्रॅनियम एकमेकांशी कनेक्टेड आहेत आणि त्याला म्हणतोय आपण लॅमिलिन. म्हणजे हे ग्रॅनियम एकमेकांना कनेक्ट केलेत आणि त्यांच्यापासून हे ग्रॅना तयार झालेत. एक सिंपल आहेत, हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे आपला हा क्लोरोप्लास्ट तयार झालेला असतो. आणि ह्यांचं महत्त्वाचं काय काम आहे, म्हणजे ह्या थॅलाकॉइडमध्ये म्हणजे क्लोरोप्लास्टमधील जे थॅलाकॉइड दिसते त्यांचं काम आहे, इट इज पार्टिसिपेट इन द कन्व्हर्शन ऑफ सोलार एनर्जी इन टू द ATP अँड NADPH. म्हणजे मेन जी काय फोटोसिंथेसिस आहे, फोटोसिंथेसिस जी मेन आहे म्हणजे लाईट रिॲक्शन म्हणतो आपण त्याला, अशा लाईट रिॲक्शनमध्ये हे थॅलाकॉइड पार्टिसिपेंट असतात. इम्पॉर्टंट प्रोसेस आहे, लक्षात ठेवा, हे व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस आहे. आता ह्याच्यामध्येच बघा की क्लोरोफाइलचे किंवा त्याच्यामध्ये असणाऱ्या पिगमेंटचे टाईप पडलेले असतात. म्हणजे आपल्याला इथं काय सांगितले, द टू प्रॉमिनंट टाईप्स ऑफ द क्लोरोफाइल. आता क्लोरोफाइल्समधील टाईप, क्लोरोफाइल म्हणजे लक्षात आले तुमच्या की ते पिगमेंट्स आहेत, फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आहेत, हे ग्रीन कलरचे आपल्याला असे पिगमेंट तिथे दिसून येतात. आणि त्याच्यामधले टाईप बघा, क्लोरोफाइल आपल्याकडे दोन प्रकारचे आहेत, एक त्यामध्ये क्लोरोफाइल A आणि क्लोरोफाइल B असे दोन पिगमेंट आपल्याला दिसून येतात. आणि ते पण डिफरंट असतात ऑन द बेसिस ऑफ देअर नेचर ऑफ ग्रुप. म्हणजे त्यांच्यामध्ये जो काही ग्रुप अटॅच झालाय त्याच्यावरून ते टाईप पडलेत, क्लोरोफाइल A आणि क्लोरोफाइल B. बघा क्लोरोफाइलमध्ये A मध्ये काय सांगितलं आपल्याला, क्लोरोफाइल A हॅज द मिथाइल ग्रुप. ओके, म्हणजे CH3 ग्रुप आपल्याला दिसतोय क्लोरोफाइल A मध्ये. इम्पॉर्टंट आहे पॉईंट, हा पण MCQ साठी वगैरे विचारलं जाऊ शकतो. क्लोरोफाइल A हॅज द मिथाइल ग्रुप. आणि क्लोरोफाइल B मध्ये आपल्याला अल्डिहाइड ग्रुप दिसतोय. ठीक आहे, अल्डिहाइड ग्रुप म्हणजे आपल्याला काय माहित आहे, CHO, दिस इज द अल्डिहाइड ग्रुप. अशा प्रकारचे आपल्याला क्लोरोफाइलचं नेचर दिसून येते. त्याचबरोबर क्लोरोफाइलचं स्ट्रक्चर बघा कशा पद्धतीने असतं. क्लोरोफाइलमध्ये एक असं रिंग सारखं स्ट्रक्चर दिसतं आपल्याला. ओके, रिंग सारखं जे काय स्ट्रक्चर आहे त्याला काय म्हणतो आपण, पॉर्फिरिन रिंग. हे नेचर आहे ते पॉर्फिरिन रिंग आहे. टेट्रापॉर्फाइल ह्या मॉलिक्यूल पासून तयार झालेलं ते एक स्ट्रक्चर आहे. त्याचबरोबर एक हायड्रोकार्बनची आपल्याला तिथं चेन दिसते. ठीक आहे, इट इज अ लॉंग हायड्रोकार्बन चेन कॉल्ड फायटॉल. ओके, लक्षात ठेवा की क्लोरोफाइलचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने तयार झालं असतं. त्या क्लोरोफाइलच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला दिसलं पॉर्फिन, त्याचबरोबर पायटॉल इट इज द हायड्रोकार्बन टेल चेन. हायड्रोकार्बन म्हणजे CH पासून तयार झालेली ती एक चेन आहे. CH किंवा हायड्रोजन आणि कार्बन पासून तयार झालेली एक प्रकारची ती चेन आहे. त्याचबरोबर दुसरे जे काय आपल्याकडे पिगमेंट दिसले होते ते होते कॅरोटिनाइड्स. आता ह्या कॅरोटिनाइड बद्दल पहिल्यांदा एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, दीज आर द रेड अँड ऑरेंज इन कलर. मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे, दीज आर द युजली रेड, ऑरेंज, येलो अँड ब्राऊन
कलर्ड, म्हणजे अशा प्रकारचे ते कलर्ड पिगमेंट आहेत. यांच्यामध्ये वेगवेगळ्या कलरचे पिगमेंट फाउंड होते. जे काय क्लोरोफाईल आहेत ते आपण पाहिलं की दीज आर द ग्रीन इन कलर, आणि हे कॅरोटिनॉइड आहेत ते मोस्टली व्हॅरिड कलरमध्ये फाउंड होताना दिसून येते. त्यामध्ये रेड, ऑरेंज हा कॉमन कलर आहे. त्याचबरोबर येलो अँड ब्राऊन कलरमध्ये पण ते आपल्याला भेटून येते. अशा प्रकारच्या प्लांट्समध्ये ते आपल्याला मोस्टली फाउंड होताना दिसून येते. जसं की कॅरट आहे, टोमॅटो आहेत, ऑरेंज आहेत, त्याचबरोबर पोमोग्रेनेट आहेत, लेमन्स आहेत. अशा ज्या काय कलरफुल प्लांट आहेत, म्हणजे प्लांटमधील जो काय कलरफुल पार्ट दिसतो आपल्याला, म्हणजे फ्लॉवर असतील किंवा फ्रूट असेल, हे जे काय कलरफुल पार्ट आहेत ते ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ कॅरोटिनॉइड झालेले असतात. आणि त्यांचा पण मेन रोल आहे काय आहे तर ॲब्सॉर्प्शन ऑफ लाईट. म्हणजे आपण जे पाहणार आहोत ते जे काय सगळे हे पिगमेंट आहेत त्यांचा मेन रोल तोच आहे की ॲब्सॉर्प्शन ऑफ लाईट. आता ह्यांच्यामध्ये स्ट्रक्चर बघा की कॅरोटिनॉइड्समध्ये पण 2 टाईप पडलेले आहेत. कॅरोटिनॉइडमध्ये आपल्याला दिसते ते कॅरोटीन म्हणतो आपण त्याला, हा एक टाईप आहे. दुसरा आहे तो झॅन्थोफाइल्स. ओके, हे 2 टाईप आहेत इन टू द कॅरोटिनॉइड्स. क्लोरोफाईलमधले 2 टाईप ए अँड बी, त्याचबरोबर कॅरोटिनॉइडमध्ये असणारे 2 टाईप कॅरोटीन्स अँड झॅन्थोफिल्स. हे 2 टाईप आपल्याला कॅरोटिनमध्ये दिसणार आहेत. कॅरोटीनचा रोल बघा काय दिसतं आपल्याला. कॅरोटीन कंटेन्स द कॅरोटीन्स आर C40H56 हे कॅरोटीनचं स्ट्रक्चर आहे. त्याचबरोबर त्यांचा कलर हा कसा आहे, ऑरेंज रेड हा त्यांचा कलर आपल्याला तिथं दिसतोय. आणि झॅन्थोफिलचं मेन रोल काय, इट कंटेन द ऑक्सिजन. हे पॉईंट तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. आणि हे सगळे पिगमेंट जे आहेत ते युजफुल फॉर द फोटोसिंथेसिस. ओके, आता ह्यांचा मेन रोल काय काय असतं ते लक्षात घ्या. तुम्हाला हे तर कळालं की क्लोरोफाईल ए बी, त्याचबरोबर कॅरोटिनॉइड्समध्ये कॅरोटीन्स आणि झॅन्थोफिल हे काही 4 पिगमेंट आहेत. अजून याच्या व्यतिरिक्त पण काही पिगमेंट्स आहेत ते पण तुम्हाला तिथं अभ्यास करायचे आहेत. आता नेक्स्ट बघा यांच्यामध्ये कॅरोटिनॉइड्स बद्दल जर अभ्यास करू. त्यांच्यामध्ये बघा काय सांगितलं आपल्याला ते दीज आर द ॲसेसरी पिगमेंट्स, म्हणजेच काय, दे लाईट एनर्जी ॲब्सॉर्ब बाय द कॅरोटिनॉइड्स आर ट्रान्सफर्ड टू द क्लोरोफाईल ए. म्हणजे यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस वेळेस जी काय लाईट एनर्जी ट्रॅप केली जाते बघा, लाईट एनर्जी जी काय ट्रॅप केली जाते ती लाईट एनर्जी आपल्या ह्या क्लोरोफाईलकडे ते ट्रान्सफर करत असते. ओके, म्हणजे द लाईट एनर्जी इज ॲब्सॉर्ब बाय द कॅरोटिनॉइड इज ट्रान्सफर्ड टू द क्लोरोफाईल ए फॉर द फोटोसिंथेसिस. सिंपल गोष्ट आहे, लक्षात ठेवा ते ॲब्सॉर्प्शन लाईट बिटवीन, आणि ते कॅरोटिनॉइड रेड आणि ब्ल्यू रिजनमध्ये लाईट हे ॲब्सॉर्ब करत असतात. म्हणजे रेड लाईट आणि ब्ल्यू लाईट या रेंजमधील किंवा ह्या फ्रिक्वेन्सीमधील, म्हणजेच त्या वेव्हलेंथमधील लाईट ही ते मोस्टली ॲब्सॉर्ब करताना तिथं दिसून येत असतात. पण मोस्ट इम्पॉर्टंट काय, द कॅरोटिनॉइड आर फाउंडली मेनली इन द हायर प्लॅन्ट्स. म्हणजे जे काय हायर प्लॅन्ट्स आहेत त्यांच्यामधील व्हायलेट अँड ब्ल्यू रिजनमधील लाईट ते ॲब्सॉर्ब करत असते. ओके, इम्पॉर्टंट थिंग्स आहे, MCQ मध्ये हा पण पॉईंट येऊ शकतोय. कॅरोटिनॉइड्स फाउंड मेनली इन द हायर प्लॅन्ट्स. हायर प्लॅन्टमधील जे कॅरोटिनॉइड्स असते ते कॅरोटिनॉइड्स व्हायलेट अँड ब्ल्यू या स्पेक्ट्रममधील लाईट ही ॲब्सॉर्ब करत असते. आपल्याला लाईट स्पेक्ट्रम काय असते, हे कलर कसे फॉर्म झालेले असतात, त्या कलरवरून त्या लाईटची वेव्हलेंथ कशी डिस्क्राईब केली जाते हे आपण डिस्कस करणार आहोत. जे पॉईंट आता तुम्हाला भेटते ते फक्त तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला पुढं जेव्हा आपण जे काय स्टेप बाय स्टेप जात असताना तुम्हाला हे बाकीचे जे तुम्हाला मी लक्षात ठेवण्यासाठी पॉईंट सांगतोय ते तुम्हाला बरोबर मेमोराईज होतील. तुम्हाला हे काय लक्षात ठेवायचं आहे, कॅरोटिनॉइड्स हायर प्लॅनमध्ये असणारे कॅरोटिनॉइड ब्ल्यू आणि व्हायलेट आणि ब्ल्यू ह्या स्पेक्ट्रममधील लाईट ते ॲब्सॉर्प्शन करत असतात. हे पॉईंट तुम्ही इथं आता क्लिअरली लक्षात ठेवलेला आहे. ओके, त्याचबरोबर बघा कॅरोटिनॉइडचं काम फक्त लाईट एनर्जी ट्रॅप करणे किंवा लाईट एनर्जीला पकडून ठेवणे असं नसतं. त्याच्या व्यतिरिक्त त्यांचं काम काय दुसरं, दे प्रोटेक्ट द क्लोरोफाईल फॉर द फोटो ऑक्सिडेशन. फोटो ऑक्सिडेशन म्हणजे जेव्हा रेडिएशन लाईट एनर्जी जेव्हा जास्त आलेली असते त्या लाईट एनर्जीपासून क्लोरोफाईलचं प्रोटेक्शन करायचं काम, म्हणजे फोटो ऑक्सिडेशन पासून प्रोटेक्ट करायचं काम कॅरोटिनॉइडचं असतं. म्हणजे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, कॅरोटिनॉइड प्रोटेक्ट द क्लोरोफाईल मॉलिक्यूल फ्रॉम द प्रोटो ऑक्सिडेशन. अशा प्रकारचे आपल्याला तिथं कॅरोटिनॉइड्स आणि क्लोरोफाईल म्हणजेच आपले फोटोसिंथेटिक पिगमेंट हे दिसून येत असतात. आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की सगळे फोटोसिंथेटिक पिगमेंट हे थॅलाकॉइड मेम्ब्रेनमध्ये असतात. ठीक आहे, थॅलाकॉइड मेम्ब्रेनमध्ये अशा प्रकारे इथं फोटोसिंथेटिक पिगमेंट असतात आणि इथं फोटोसिंथेसिसची रिॲक्शन ही ऑकर होत असते. त्याला काय म्हणायचं तेही आपल्याला पुढे टॉपिकमध्ये अभ्यास करायचा आहे, तोपर्यंत एवढंच लक्षात ठेवा. ठीक आहे, आता हे जे काय फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आहेत जसं की क्लोरोफाईल असेल, कॅरोटिनॉइड असेल वगैरे वगैरे, हे सगळे लाईट ॲब्सॉर्ब करतात. ठीक आहे, म्हणजे सनलाईटला ते ॲब्सॉर्ब करतात, म्हणजे सनलाईटला ते ट्रॅप करत असतात. मग आता जी लाईट ट्रॅप केली जाते, ठीक आहे, जी लाईट ट्रॅप
केली जाते ती कोणत्या टाईपची असते आणि कशा प्रकारची लाईट ते ॲब्सॉर्ब करत असते, त्याचबरोबर कोणते पिगमेंट कोणती लाईट ॲब्सॉर्ब करत असते हे आपण पहिल्यांदा डिस्कस करू. बघा, नेचर ऑफ लाईट आपल्याला काय सांगितलं जातं, लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम द टिनी पार्टिकल्स ऑफ द फोटॉन. फोटॉन या फॉर्ममधून, फोटॉन या मॉलिक्यूलमधून लाईट ही ट्रान्समिट होत असते आणि लाईट ही ट्रान्समिट होत असताना किंवा लाईट ही ट्रॅव्हल होत असताना ती वेव्हलेंथ या फॉर्ममधून किंवा वेव्हलेंथमधून ती ट्रॅव्हल होत असते आणि हळूहळू जेव्हा वेव्हलेंथ इन्क्रीज होत असते, बघा जशी वेव्हलेंथ ही जास्त, म्हणजे वेव्हलेंथ ही जेवढी जास्त तेवढी एनर्जी कमी आणि वेव्हलेंथ ही कमी असते, कमी वेव्हलेंथमध्ये जास्त एनर्जी तिथं ट्रान्समिट होत असते. हे क्लिअर करून घ्या पहिला. कमी वेव्हलेंथमध्ये जास्त एनर्जी आणि जास्त वेव्हलेंथमध्ये कमी एनर्जी फ्लो होत असते. ठीक आहे. आता पहिल्या लक्षात घेऊ की फोटॉन्स कंटेन द क्वांटम ऑफ द लाईट, म्हणजे लाईट इथं वेगवेगळ्या वेव्हलेंथला वेगवेगळ्या तिथं आपल्या प्रकारचा कलर तिथं फॉर्म झालेला असतो. आपली व्हिजिबल लाईट जी असते आपल्याला ती 390 to 730 नॅनोमीटर इतक्यामध्ये आपल्याला ही आपली व्हिजिबल लाईट दिसत असते. लक्षात ठेवा, जी काय याच्या 390 पेक्षा जी काय कमी लाईट आहे, ओके, त्याच्यामध्ये काय काय असणार आहेत, गॅमा रेज आहेत, हाय एनर्जी वेव्हलेंथ असणारे रे आहेत. म्हणजे बघा त्यांच्यामध्ये वेव्हलेंथ ही कमी आहे, ओके, वेव्हलेंथ कमी, त्यामुळे त्यांची एनर्जी ही जास्त असते. गॅमा रे वगैरे एक्स रे जे आहेत ते रेडिओ ॲक्टिव्ह वेव्ह म्हणतोय, त्याला आपण रेडिएशन म्हणतोय. ठीक आहे. त्यानंतर अल्ट्राव्हायोलेट आहेत, त्यानंतर आपली जी आहे ती व्हिजिबल लाईट आहे. ठीक आहे. व्हिजिबल लाईट म्हणजे काय की जे आपण ओपन आयजनी पाहू शकतो, आपल्याला जी लाईट दिसते म्हणजे सनलाईटपासून जी काय लाईट येणार आहे ती व्हिजिबल लाईट. अशा व्हिजिबल लाईटची वेव्हलेंथ आहे 390 नॅनोमीटर टू 730 नॅनोमीटर. ह्या ज्या काय रेडिएशन, ह्या ज्या काय स्पेक्ट्रममध्ये जी लाईट आहे त्याला म्हणतो आपण व्हिजिबल लाईट आणि ही प्रेझेंट आहे इन बिटवीन द अल्ट्राव्हायोलेट अँड इन्फ्रारेड. म्हणजे रिमोटमध्ये, टी व्हीच्या रिमोटमध्ये वगैरे इन्फ्रारेड वापरले जातात. मोबाईलसाठी वगैरे ज्या काय रेडिओ वेव्ह वापरल्या जातात त्यांची वेव्हलेंथ बघा ही जास्त आहे, त्यांच्यामध्ये एनर्जी कमी असते. गॅमा रेमध्ये हाय एनर्जी आपल्याला तिथं दिसून येते. ठीक आहे. आता त्यानंतर बघा आपल्याला सांगितलं जातं की स्पेक्ट्रम काय असतं. जी व्हिजिबल लाईट असते ती आपण प्रिझममधून पास केल्यानंतर जसे असे 7 कलर भेटतात, हे असतात ते स्पेक्ट्रम. ठीक आहे. आणि हे डिफरंट वेव्हलेंथचे स्पेक्ट्रम असतात. हे डिफरंट वेव्हलेंथची लाईट असते. ठीक आहे. म्हणजे ही वेव्हलेंथ वेगळी, रेडची वेव्हलेंथ वेगळी, ऑरेंजची वेव्हलेंथ वेगळी, व्हायलेटची वेव्हलेंथ वेगळी, अशा डिफरंट वेव्हलेंथमध्ये लाईट ही डिस्ट्रीब्यूट होते आणि त्या डिस्ट्रीब्युशनला आपण म्हणतोय स्पेक्ट्रम. कळलं? हे काय असतं तर डिफरंट वेव्हलेंथची लाईट इथं स्पेक्ट्रममध्ये किंवा डिफरंट फॉर्ममध्ये फॉर्म झालेले असते. ठीक आहे. लक्षात ठेवा, इंद्रधनुष्यामध्ये, रेनबोमध्ये आपल्याला अशा प्रकारचे स्पेक्ट्रम फॉर्म झालेले दिसून येतात. ठीक आहे. अशा पद्धतीने आपली ही लाईट ही फॉर्म झालेली असते आणि ह्या सगळ्यापासून म्हणजे ह्या डिफरंट स्पेक्ट्रमपासून आपली तयार होते ती व्हिजिबल लाईट. ओके. आता व्हिजिबल लाईटचं जे काय स्पेक्ट्रम्स आहेत त्याच्यामध्ये ॲब्सॉर्प्शन आणि ॲक्शन स्पेक्ट्रम आपण हे ठरवलं जातं. ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम म्हणजे काय आणि ॲक्शन स्पेक्ट्रम म्हणजे काय हे आपण आता डिस्कस करू. बघा, ॲब्सॉर्प्शन आणि ॲक्शन स्पेक्ट्रमवरून आपण प्लॅन्टमध्ये कोणत्या स्पेक्ट्रमला लाईट ॲब्सॉर्ब केली जाते ते आपण इथं डिस्कस करूया आता. बघा, ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रममध्ये आपल्याला काय सांगितलं जातं, ऑल द पिगमेंट्स ऑफ द क्लोरोप्लास्ट ॲब्सॉर्ब द लाईट ऑफ द क्वांटा ऑर फोटॉन्स अँड ट्रान्सफर्ड द ॲब्सॉर्ब एनर्जी टू द क्लोरोफाईल ए. म्हणजे याच्यामध्ये जे काय पिगमेंट्स असतात थॅलोकाइडमध्ये किंवा क्लोरोप्लास्टमधील जे काय पिगमेंट आहेत ते पिगमेंट लाईट ॲब्सॉर्ब करणार आहेत आणि ते ॲब्सॉर्ब केलेले लाईट क्लोरोफाईल एकडे ट्रान्समिट करणार आहे फॉर द फोटोसिंथेसिस. आता डिफरंट वेव्हलेंथला इथं लाईट ॲब्सॉर्ब केलेली आपल्याला दाखवले, म्हणजे कोणते पिगमेंट लाईट हे किती ॲब्सॉर्ब करते हे इथं आपल्याला दाखवले. आपल्याला काय सांगितले की मोर एनर्जी इज ॲब्सॉर्ब ॲट द ब्ल्यू, व्हायलेट अँड रेड वेव्हलेंथ. आपल्याला माहित आहे की कमी वेव्हलेंथ असेल तर तिथं जास्त एनर्जी ही असते, म्हणून ह्या ब्ल्यू लाईटला किंवा जी काय व्हायलेट लाईट दिसते तिथं आपल्याला हे ॲब्सॉर्प्शन जास्त झालेलं तिथं दिसून येते. त्याचबरोबर रेड लाईटमध्ये पण इथं ॲब्सॉर्प्शन इथं जास्त झालेलं तिथं दिसून येत असतं. म्हणजे बघा, ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम म्हणजे काय, द ग्राफ ऑफ रिलेटिव्ह अमाऊंट ऑफ लाईट ॲब्सॉर्ब बाय द डिफरंट वेव्हलेंथ ऑफ लाईट बाय द पिगमेंट. इट इज कॉल्ड ॲज द ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम. म्हणजे कोणत्या स्पेक्ट्रममध्ये, नीट लक्ष द्या, कोणत्या स्पेक्ट्रममध्ये किती अमाऊंटमध्ये लाईट ॲब्सॉर्ब केले त्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशनला आपण म्हणतोय ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम. क्लिअर आहे? सिम्पलमध्ये लक्षात ठेवा. काय लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला, ग्राफ ऑफ रिलेटिव्ह अमाऊंट ऑफ लाईट ॲब्सॉर्ब बाय द डिफरंट वेव्हलेंथ ऑफ लाईट बाय द पिगमेंट. दिस इज कॉल्ड ॲज द ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम. ओके. आणि अशा पद्धतीनं, ठीक आहे, अशा पद्धतीनं जेव्हा लाईट ॲब्सॉर्ब केली जाते त्यावेळेस त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस या प्रोसेसला सुरुवात होत असते.
ठीक आहे. तुम्ही हे जे काय स्पेक्ट्रम दिसतात इथल्या ज्या काय वेव्हलेंथ आहेत तिथं हाय एनर्जी असते, बिकॉज आपल्याला माहित आहे की इथं इथं वेव्हलेंथ ही कमी असते आणि त्यामुळे एनर्जी ही जास्त आहे. त्यामुळे इथं जी काय ह्या वेव्हलेंथला जी काय लाईट आहे ती जास्त ॲब्सॉर्ब होणार आहे. ठीक आहे. इथल्या जे काय कलर असणार आहेत ते कलरमधून आपल्याला जास्त प्रमाणात एनर्जी भेटते. आणि ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम आपण आपल्याला काय सांगणार आहे, तर ग्राफ ऑफ रिलेटिव्ह अमाऊंट ऑफ द लाईट अमाऊंट ऑफ लाईट ॲब्सॉर्ब बाय द डिफरंट वेव्हलेंथ ऑफ द लाईट पिगमेंट. ओके, डिफरंट पिगमेंट हे लाईट ॲब्सॉर्ब करणार आहेत की कोणता पिगमेंट किती अमाऊंटमध्ये लाईट ॲब्सॉर्ब करत असतोय. त्याच्यावरून आपल्याला ॲक्शन ऑफ स्पेक्ट्रम सांगितलं जातं. बघा ॲक्शन स्पेक्ट्रममध्ये काय सांगितलं जातं, बघा देर इज क्वाईट अ लॉट फोटोसिंथेटिक ॲक्टिव्हिटी, लॉट्स ऑफ द photosynthetic activity even in a part of the spectrum where the chlorophyll is the absorbable light लिटल लाईट. म्हणजे बघा जे काय अदर पिगमेंट्स असतात जसं की येलो पिगमेंट असेल किंवा ऑरेंज पिगमेंट असेल किंवा कॅरोटिनॉइड पिगमेंट असतील, हे सगळे जे काय पिगमेंट आहेत ते लाईट ॲब्सॉर्ब करून क्लोरोफाईल ए कडेच ट्रान्समिट करतात. त्यामुळं आपल्याला ॲक्शन स्पेक्ट्रम ह्यामध्ये काय दिसतं आपल्याला, द इनफेअर दॅट लाईट एनर्जी इज ॲब्सॉर्ब बाय द अदर पिगमेंट इज ट्रान्सफर टू द क्लोरोफाईल ए. सो ॲक्शन स्पेक्ट्रम म्हणजे काय असतं आपल्याला, द ॲक्शन स्पेक्ट्रम इज द ग्राफ ऑफ द रेट ऑफ फोटोसिंथेसिस प्लॉटेड अगेन्स्ट द वेव्हलेंथ ऑफ लाईट. म्हणजे जी काय लाईट ॲब्सॉर्ब केलेली आहे, ठीक आहे, लाईट ॲब्सॉर्ब केलेली आहे त्या स्पेक्ट्रममध्ये किती प्रमाणात फोटोसिंथेसिस ऑकर झाली एवढं तुम्ही क्लिअरमध्ये लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला इथं काय लक्षात ठेवायचं आहे, इथं लाईट किती ॲब्सॉर्ब झाली, ठीक आहे, कोणत्या नॅनोमीटरला किंवा कोणत्या वेव्हलेंथला लाईट ॲब्सॉर्ब झाली आणि त्या ॲब्सॉर्ब झालेल्या लाईटमध्ये फोटोसिंथेसिस किती झालं. ठीक आहे, फोटोसिंथेसिस किती झालं हे आपल्याला ह्या रिॲक्शनमध्ये म्हणजे ॲक्शन ऑफ स्पेक्ट्रममध्ये सांगितलं जातं. ओव्हरऑल सिम्पलमध्ये लक्षात ठेवा फक्त ॲक्शन स्पेक्ट्रम काय सांगणार आपल्याला, ॲक्शन स्पेक्ट्रम इज द ग्राफ ऑफ रेट ऑफ फोटोसिंथेसिस. एवढं लक्षात ठेवा की रेट ऑफ फोटोसिंथेसिस म्हणजे लाईट कोणत्या स्पेक्ट्रममध्ये किती ॲब्सॉर्ब झाली आणि त्यांच्यापासून फोटोसिंथेसिसची ॲक्शन ही किती झाली. फॉर एक्झाम्पल बघा आता इथं आपल्याला काय सांगितलं की 400 नॅनोमीटरमध्ये इतकी लाईट ॲब्सॉर्ब झाली आणि त्याच्यापासून एवढी ॲक्शन इथं आपल्याला ड्रॉ करता आली. म्हणजे इथं 400 नॅनोमीटरमध्ये ही रेड कलरची जी काय लाईन दिसते इतकी लाईट ॲब्सॉर्ब झाली आहे आणि त्या पद्धतीनं इथं एवढ्या प्रमाणात इथं आपल्याला फोटोसिंथेसिस झालेली आहे. अशा प्रकारचं आपल्याला इथं रिप्रेझेंटेशन दाखवलं जातं आणि त्या ग्राफला म्हणतो आपण ॲक्शन स्पेक्ट्रम. बघा आपल्या हे पॉईंट इथं क्लिअर झालेले आहेत. त्यामध्ये आपण क्लोरोप्लास्ट काय असतं, नेचर ऑफ लाईट काय आहे आणि इंट्रोडक्शन टू द फोटोसिंथेसिस इतके पॉईंट आपण इथं क्लिअर केलेत. आता ह्या पॉईंटवरती येणारे MCQs कशा पद्धतीचे असतात बघा आणि कोणत्या प्रकारचे MCQ आहेत आणि ते आपण कसे सॉल्व्ह करणार आहोत ते बघू आपण. पहिल्यांदा जो काय आपल्याला MCQ विचारला आहे तो बघा, वॉटर सॉल्युबल पिगमेंट फाउंड इन द प्लांट सेल व्हॅक्युल्स आर. आता आपल्याला इथं काय विचारले, वॉटर सॉल्युबल पिगमेंट विचारलेत. ठीक आहे, त्यामध्ये बघा ऑप्शन काय काय दिलेत, कॅरोटिनाइड्स दिलेत, अँथोसायनिन दिला आपल्याला, झॅन्थोफिल दिलायत आणि क्लोरोफाईल दिलायत. ठीक आहे, आता महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, आता जे काय आपल्या फोटोसिंथेसिसमध्ये मोस्टली इम्पॉर्टंट असे पिगमेंट आहेत ते आहेत ते कॅरोटिनाइड, झॅन्थोफाइल्स आणि क्लोरोफाईल. हे कुठं प्रेझेंट असतात, ते प्रेझेंट असतात आपल्याला माहिती आहे की थॅलॉकॉइड मेम्ब्रेनमध्ये आणि ते वॉटरला ते ब्रेक करण्यासाठी ते फोटोसिंथेसिसमध्ये ॲक्टिव्हली इन्व्हॉल्व असतात. मग ते वॉटर सॉल्युबल कसे असू शकतील, म्हणजे हे ऑप्शन आपले म्हणजे चुकीचे आहेत. म्हणजे आपल्याला वॉटर सॉल्युबल पिगमेंट कोणता आहे, तो आहे तो अँथोसायनिन. ठीक आहे, अँथोसायनिन हा स्ट्रोमामध्ये प्रेझेंट असतोय आणि त्यामुळे तो वॉटर सॉल्युबल आहेत आणि हे कॅरोटिनाइड्स, झॅन्थोफाइल्स आणि क्लोरोफाईल हे प्रेझेंट असतात थॅलॉकॉइड मेम्ब्रेनमध्ये, त्यामुळे ते वॉटर इनसॉल्युबल आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला ते MCQ तिथं सॉल्व्ह करायचं आहे. बघा आता नेक्स्ट बघा, द स्ट्रोमा इन द क्लोरोप्लास्ट ऑफ द हायर प्लांट्स कंटेन. म्हणजे स्ट्रोमामध्ये काय असतं बघा. आता हा प्रश्न व्यवस्थित नीट लक्षात घ्या की यामध्ये आपल्याला काय सांगितलं की स्ट्रोमाचं जे काय लाईट क्लोरोप्लास्टमध्ये असणाऱ्या स्ट्रोमाचा काय रोल आहे किंवा त्यांचं काय पद्धत असते बघा. लाईट डिपेंडंट रिॲक्शन एन्झाईम, त्याचबरोबर रायबोझोम आणि क्लोरोफाईल आणि लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन एन्झाईम हे सांगितले. बघा स्टेप बाय स्टेप बघू आपण. लाईट डिपेंडंट रिॲक्शन एन्झाईम म्हणजे हे कुठं असणार आहेत, थॅलॉकॉइडमध्ये असतात. म्हणजे पिगमेंट कुठं आहेत, तिथं त्या थॅलॉकॉइड्समध्ये आहेत आणि तिथं सनलाईट येणार आहे आणि तिथं रिॲक्शन होत असते. म्हणजे हा ऑप्शन तर कट ऑफ झाला. त्यानंतर रायबोझोम्स आहेत, हे पण काय आपल्या फोटोसिंथेसिसमध्ये इम्पॉर्टंट नाहीत. ठीक आहे, हे पण तिथून कट झाले. क्लोरोफाईल हे तर आपले थॅलॉकॉइडमध्ये आहेत त्यामुळे हे पण नाहीत. त्याचबरोबर लास्टचा ऑप्शन कुठला दिला आपल्याला, लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन एन्झाईम. म्हणजे बघा स्ट्रोमामध्ये पुढं आपल्याला बघायचं आहे, स्ट्रोमामध्ये लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन होत असते म्हणजेच त्याला आपण म्हणतोय डार्क रिॲक्शन.
आणि ही डार्क रिॲक्शन कंटिन्यू करण्यासाठी लागणारे जे काय एन्झाईम्स आहेत ते एन्झाईम स्ट्रोमामध्ये प्रेझेंट असतात. ओके, हा पुढचा जरा पॉईंट आहे, डार्क रिॲक्शन वगैरे त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. पण इथं तुम्हाला लक्षात येतं की क्लोरोप्लास्टमधील जे काय स्ट्रोमा आहे, स्ट्रोमामध्ये डार्क रिॲक्शन होत असते, म्हणजे लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन एन्झाईम तिथं प्रेझेंट असतात. ठीक आहे, आता हा इझी प्रश्न आहे बघा, सिंपल क्वेश्चन आहे. फोटोसिंथेटिक ॲक्टिव्हिटी रेडिएशन हॅज फॉलोइंग रेंज ऑफ वेव्हलेंथ. म्हणजे आपल्याला इथं काय विचारलंय की फोटोसिंथेसिस ही कोणत्या वेव्हलेंथमध्ये होत असते. सिंपल क्वेश्चन आहे, आपल्याला माहीत पाहिजे की 400 to 700 नॅनोमीटर ह्या वेव्हलेंथमध्ये आपली ही फोटोसिंथेसिस होत असते. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा, इथं काय सांगितलं आपल्याला, सोपा आहे अगदी. विच फ्रॅक्शन ऑफ व्हिजिबल स्पेक्ट्रम ऑफ सोलार रेडिएशन आर primarily absorbed by the carotenoids of the higher plants. ओके, कॅरोटिनॉइड्स ह्या पिगमेंटमध्ये कोणत्या प्रकारची लाईट ही ॲब्सॉर्ब केली जात असते आणि ती कोणत्या वेव्हलेंथची आहे असं आपल्याला इथे विचारलंय. बघा, हा पॉईंट पण महत्त्वाचा आहे, आपण पाहिला होता. मी तुम्हाला सांगितलेलं की जेवढी वेव्हलेंथ कमी तेवढी एनर्जी जास्त. म्हणजेच इथं आपला आन्सर आहे ते व्हायलेट अँड ब्ल्यू या स्पेक्ट्रममधील, म्हणजेच ह्या कलरची लाईट तिथं ॲब्सॉर्ब केली जाते विथ द हेल्प ऑफ द कॅरोटिनॉइड्स. ओके, नेक्स्ट अँड लास्ट क्वेश्चन बघा. फोटोसिंथेटिक पिगमेंट्स फाउंड इन द क्लोरोप्लास्ट ऑकर्स इन. व्हेरी इम्पॉर्टंट अँड इझी क्वेश्चन आहे बघा. फोटोसिंथेटिक पिगमेंट क्लोरोप्लास्टमध्ये कुठे प्रेझेंट असतात? आपल्याला इझिली डोळे झाकून तुम्ही आन्सर दिलं पाहिजे. थॅलॉकॉइड मेम्ब्रेनमध्ये सांगितलेलं तुम्हाला, क्लोरोप्लास्टमधील जे काय थॅलॉकॉइड्स आहेत त्या थॅलॉकॉइडच्या मेम्ब्रेनमध्ये ते फोटोसिंथेटिक पिगमेंट म्हणजेच लाईट रिॲक्शन करून आणणारे फोटोसिंथेटिक पिगमेंट हे इथं थॅलॉकॉइड मेम्ब्रेनमध्ये प्रेझेंट असतात. ओके, क्लिअर आहे. असे काही सिंपल क्वेश्चन आपल्याला इथं सॉल्व्ह करता आले. म्हणजेच बघा की जे काय पॉईंट आहेत त्या पॉईंट वाईज एमसीक्यू मी इथं काढलेत. अशा प्रकारचे भरपूर एमसीक्यू आपल्याला बघायचे आहेत. ठीक आहे, तर बघा तुम्हाला व्हिडिओ पूर्ण समजला असेल, एमसीक्यू ही तुम्हाला सॉल्व्ह झाले असतील तर लगेच व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा सर्व विद्यार्थी मित्रांबरोबर आणि चॅनलला हा सबस्क्राईब करा. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत मेकॅनिझम ऑफ फोटोसिंथेसिस. ओके, थँक्यू.